पुण्यातील देहू फाटा परिसरात वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगवर कारवाई करताना अनोखी घटना घडली। टोईंग व्हॅनने दुचाकी उचलताच एक तरुण थेट गाडीसमोर रस्त्यावर आडवा झाला। त्याच्या या निषेधाचं दृश्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे। गुरुवारी दिघी आळंदी परिसरात वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई सुरू केली होती। काळे कॉलनीजवळ एक दुचाकी चालकाची गाडी उचलण्यात आली। त्याने विरोध करताच पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण युवक रागाच्या भरात थेट टोईंग व्हॅनसमोर झोपून राहिला। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। अखेर पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला आणि दुचाकी परत केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले की त्या व्यक्तीने नो पार्किंग झोनमध्ये गाडी उभी केली होती। तो मद्यधुंद अवस्थेत होता। दंड न भरता कारवाई टाळण्यासाठी तो रस्त्यावर झोपला। समजावल्यावर त्याने दंड भरला। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त करत पर्यायी पार्किंगची मागणी केली। पार्किंगसाठी जागा द्या, मग कारवाई करा, अशी मागणी नागरिक करत आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार टोईंग करताना गाडीचे आरसे, इंडिकेटर, हेडलाईट सारखे भाग तुटतात। पावती वेगळी आणि नुकसान वेगळं, यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत। पोलिसांच्या या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस आणि वाहन चालकांमधील वाद वाढत असल्याचं चित्र आहे। यामुळे वाहतूक पोलिसांनी अधिक जबाबदारीने आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।